तळोजे मजकूर येथील कैलासवासी कमळू पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर शिवकालीन युद्धकला संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। 17 ते 24 मे दरम्यान हे निवासी शिबिर पार पडणार असून महिला, मुली आणि मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान तसेच स्वराज्य सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे। शिबिरामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा, भाला, तलवार यासह योग, प्राणायाम आदींचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण रणरागिणी प्रतीक्षा गुरुनाथ मुंबईकर देणार आहेत। याशिवाय व्याख्यान, सत्संग तसेच विविध मैदानी खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे। महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वसंरक्षणासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष गुरुनाथ मुंबईकर यांनी दिली। शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर गेल्या 3 वर्षापासून या मैदानामध्ये होत आहे। उन्हीला सुट्टी असून मुलं इकडे तिकडे फिरायला जातात, पण गुरुनाथ मुंबईकर यांच्या सौजन्याने आणि त्यांची मुलगी प्रतीक्षा मुंबईकर जिने गेल्या 3 वर्षे हे कार्य सुरू केलेलं आहे। शस्त्रपूजा झालेलं आहे, शस्त्रांची माहिती देतात, काठी कशी शिकायची, काठी कशी फिरवायची तिथे लहान बालकांना शिकवतात। आपण सर्वांनी बघितलेलं आहे। उन्हाळी सुट्टीत कुठे जायचं तर लाठीकाठी शिकायची, स्वतःचं संरक्षण करायचं, दुसऱ्यांचं संरक्षण करायचं, हे काम या लाठीकाठीमध्ये आणि शिवकालीन शस्त्र ठेवलेले आहेत। आपल्याला कधी काली ती सर्व बघायला मिळत नाही, ती आज सर्वांना मुलांना बघायला मिळतात का त्या कालामध्ये कसं दानपट्टा, कसं का तलवार, कशी ढाल, कशी काय खेळत होतं ते प्रत्यक्षात बघायला मिळतात आणि ते प्रत्यक्षात ते आज अनुभवणार आहे। आणि गुरुनाथ मुंबईकरांचं हे कार्य गेले बऱ्याच वर्षापासून चालू आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी इथे जमलेलं आहे। प्रशिक्षण शिबिर 8 दिवस इथे चालणार आहे आणि आम्ही रोज येऊ बघायला, टाईम मिळेल तसं का कसं मुलांना ट्रेनिंग करणं। आता तुम्ही बघितलं असेल तर लहान मुलाच्या हातात मोठी काठी होती तिच्यापेक्षा, पण तिला लहान काठी दिल्यानंतर ती चांगली ती काठी फिरवू शकली, यालाच प्रशिक्षण बोलतात। आणि ते शिक्षण देण्याचं काम यावेळी प्रतीक्षा मुंबईकर आणि गुरुनाथ मुंबईकर यांच्या सहकार्याने इथे आजपासून सुरू होत आहे। शेवटच्या दिवशी पण येऊ याचा समारोप करायला आपणही सर्व मंडळीने यावी ही विनंती करतो। गुरुनाथ मुंबईकर प्रतीक्षाला शुभेच्छा। सध्या परिस्थिती बघता आपल्या शेजारी देशात बदलापूर, उरणसारख्या बऱ्याच ठिकाणी अत्याचार, बलात्कार होत असताना लहान लहान 4-4 वर्षाच्या मुलींवर, 11-12 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत असताना, अत्याचार होत असतात। आणि अशा या सगळ्या गोष्टीचा विचार केला भले आपण देशात न करू शकत, पण जेवढं आपल्या गावापासून जेवढं आपल्याच्यात होईल तेवढ्या मुलींना आपण हे स्वसंरक्षणाचा धडे देऊन स्वतःचं संरक्षण कसं करता येईल हा उद्देश घेऊन हा कार्यक्रम सुरुवात केली। पण काय कार्यक्रम 8 दिवस नेमकं काय काय शिकवलं जाणार आहे? 8 दिवसामध्ये बघा, सकाळी योगासारखे कार्यक्रम सकाळी 6 वाजता होतात, त्याच्यानंतर 7 ते 10 प्रात्यक्षिक होतोय शस्त्राचा, आणि दुपारी 11 वाजता व्याख्यान होतात जे शिवाजी महाराजांवर आधारित, छत्रपती शिवाजी महाराजांवर, संभाजी महाराजांवर यांच्यावर आधारित सध्याच्या काळाला परिस्थितीवर आधारित असे व्याख्यान होतात 11 ते 2। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा 4 वाजता प्रशिक्षण होतोय। नंतर 1 तास मुलींना खेळण्यासाठी खेळामध्ये मुलींना रंगवलं जातात। त्याच्यानंतर सत्संगाचा कार्यक्रम होतोय। 8 दिवस ही मुलं सगळी इथेच राहणार का? इथं निवासी वर्ग असतं, यांची जेवणा खावण्याची सर्व सोय इथंच केली जाते।